बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांची शरद पवार सहकुटुंब सदिच्छा भेट. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती नगरपालिका निवडणुकीत सातव कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील तरुण नेतृत्व म्हणून सचिन सातव यांनी नगराध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत एक महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत बारामतीच्या राजकारणात आपली ठसठशीत छाप उमटवली आहे. नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सचिन सातव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आणि राज्याच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर आज बारामतीतील गोविंद बाग येथे संपूर्ण सातव कुटुंबियांनी शरद पवार यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शरद पवार यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांचे विशेष कौतुक केले. बारामती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि जबाबदारीने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. नगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, नागरी सोयी सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या क्षेत्रामध्ये ठोस कामगिरी करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. या भेटीत सातव आणि पवार कुटुंबातील सामाजिक, राजकीय व वैयक्तिक नातेसंबंधाचा दीर्घकालीन वारसा अधोरेखित झालाय. अनेक दशकांपासून बारामतीच्या विकासात या दोन्ही कुटुंबाचे योगदान राहिले असून नव्या पिढीकडून ही परंपरा पुढे नेली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष सचिन सातव यांनी पवार कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पवार कुटुंबाकडून मला नेहमीच मार्गदर्शन, प्रेरणा आणि विश्वास मिळाला आहे. त्यांचे आशीर्वाद हेच माझा राजकीय वाटचालीचे खरे बळ आहे. बारामतीच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो विश्वास विकास कामांच्या माध्यमातून नक्कीच सार्थ ठरवेन असेही त्यांनी सांगितले. या सदिच्छा भेटीमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा रंगल्या असून आगामी काळात शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. सर, काय सांगाल, खऱ्या अर्थाने नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आहे आणि आज आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. परवा 21 तारखेला बारामती नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आपण सर्वच आपल्या वडीलधाऱ्यांचे, आपले सर्व जे मार्गदर्शक आहेत त्यांचं दर्शन घेतो, त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतो. त्या अनुषंगाने काल आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे पुण्यामध्ये होते आणि मी तिथं जाऊन त्यांचेही दर्शन घेतलं, त्यांचं पुढील 5 वर्षासाठी मार्गदर्शन घेतलं. तसेच खासदार सुनेत्रा वहिनी पवार ह्या सुद्धा पुण्यात होत्या, त्यांचेही त्या ठिकाणी भेट घेतली. आणि मला कालच संध्याकाळी बातमी कळली की आदरणीय पवार साहेब बारामतीमध्ये येत आहेत. तर त्या अनुषंगाने आज सकाळी मी पवार साहेबांची सहकुटुंब भेट घेतली. त्यांनीही मला काही नगरपालिकेच्या बाबतीत काही चर्चा झाली आणि सगळ्यांचाच आशीर्वाद घेऊन, पवार साहेब आपल्या सर्वांचेच महाराष्ट्राचे आणि बारामतीचे दैवत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे वाटचाल करायची आदरणीय दादांनी वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शन घेतलेले. म्हणून आज गोविंद बागेमध्ये आदरणीय पवार साहेबांची मी भेट घेतली. सर, ही भेट एकंदरीत आपण सहकुटुंब घेतलेली आहे. पवार कुटुंबीय सातव कुटुंबियाचं एक वेगळं नाते समजलं. कसं बघता, काय पवार साहेबांना सल्ला दिला किंवा मार्गदर्शन? नाही, गेले तुम्ही माहित असेल की आदरणीय पवार साहेबांनी ज्यापासून त्यांची राजकीय कार्यकाळाची जो त्यांनी प्रवास सुरू केला त्यावेळेस पासून माझे आजोबा असतील कैलासवासी धोंडीबाबाजी सातव, त्यांनी त्यांची खंबीरपणे साथ दिली, त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर पुढच्या पिढीमध्ये बापूजींनी पवार साहेबांबरोबर, आदरणीय दादांबरोबर काम केलं. त्यानंतर माझ्या आई सौ जयश्री सदाशिव सातव यांनीही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट यांनी मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली. हे सगळं एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमी पवार साहेबांकडे, आदरणीय दादांकडे बघतो आणि हे आम्ही कौटुंबिक संबंध गेल्या 3 पिढ्यांपासून जपलेले आहेत. म्हणून आज आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी येऊन गाठ घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला. थँक्यू सर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.